चला चला टाइम झाला ट्युशनचा निघा. चलो चलो चलो. तर मित्रांनो फायनली आता आपण आपला शॅम्पू तर तयार झालेला आहे. तर आता आपण तयार करणार आहोत साबण, आयुर्वेदिक साबण, ज्याच्यापासून हे पिंपल्स, हे टॅनिंग, म्हणजे आता मी कसा दिसतोय बघा, काळा सावळा दिसतोय जरा. तू युस तर आम्ही ती साच्यातनं काढत ना, ते काम तुलाच देतो. परीला ते साच्यातनं काढायला भारी वाटतं. तू युस तर वाळणारच नाही बाळा ते. तू युस तर आम्हाला सगळं साहित्य गोळा करायचंय. गोळा केल्यावर येत आहे ना. तू युस तर आम्ही काढत नाही, तुझ्याच हातातनं काढणार आहे ती. मग कशाचं बघायचंय? अरे आपण रोजच घरी बनवणार आहे, परत काय त्यात बघायचं, रोजच बघायचंय परत. तर तुझा ट्युशनला टाइम झालाय. आम्ही आता साहित्य गोळा करतो. थोडं राहिले, थोडं बाकी आहे. चल चल जावा, जा बाया, जावा चू परी. तर काय राहिले म्हणजे आणायचं? तुळशीची पानं. तुळशी तर पानच नाही, ती कुंकड आहे तुळस. आता चला दुसरीच्या दारात आणतो. आज सॅम्पलिंग साठी आहे, पण परत आम्हाला ना बॅक साईडला सगळंच लावावं लागतं. आपण अर्धा गुंठा जागा मागं सोडलेली आहे. कोरपड आणून लावली आहे, जास्वंद आणून लावलंय, अजून काय लावलंय, गुलाब आणून लावले ते. आणि आता आमचं रोज उठायचं आणि इकडं तिकडं म्हणजे आयुर्वेदिक नुसती काय म्हणतात त्याला, झाडच उडकायचं काम आहे. तर बघू आता कोरफड पसरते का? पण कोरफड तर पसरती. बरं कोरफड एकदा लावल्यावर अशी पसरती का साईड साईड? जाग बाय, तुला उशीर व्हायला लागलाय का? तू हिथच नादी लावते आम्हाला. हा चला. तर मागच्या गार्डनला आपण लावलेलं आहे. जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढं आपण बघूया कुठून असं भेटतंय का, किंवा आपल्यालाच लावता येते कुठं. हा गुलाबाचं फुल कुठं? गुलाबाचं फुल फ्रीज मध्ये आहे की, त्याला नसतंय, साबणाला नसतंय पाकळी. तर चला मित्रांनो, लय बडबड करायला लागली ही. तर आपण डायरेक्ट साबण तयार करायला लागून सामान घेऊया लगेच. तर मित्रांनो शेजाऱ्याची इथं आलेलं आहे. बघा ही सगळी तुळसच आहे, पण ह्याची पानं लय बारीक बारीक आहे ती. तर आपल्याला नियोजन लय करावं लागणार आहे तुळशीच्या पानाचं. आता हे लागणार आहे आपल्या महाग आहे तिकडे लावावं लागेल. चला घेऊन थोडं थोडं घेतो आता पानं मोठी मोठी. तर हे बघा आता काय करता, एवढीच मोठी मोठी आहे ती, ह्याच्यापेक्षा तर काय लय मोठी नाही ती. आता हे असंच घ्यावं लागणार आहे तोडून तोडून. आता काय आपल्याला हे करायचं नाही आहे, थोडीच करायची ती. 2-4 साबण, एक अर्धा किलोचा सोप बेस घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे जास्त काय आता लागणार नाहीत. परत बघू आता. ही गाय ना पक्का ताप देते बघा, लागली माया माग. आपल्या गेट जर उघडं असलं का नाही, तर त्या गेटमध्ये येते आणि आपण लावलेलं खाती बघा. आपण तिथं आळूचं पानं लावल्यात, गुलाब ही लावली ती कुंड्यात, तीच खाल्लं हिनं. कालला उघडं राहिलं. परत गाड उभी आहे ती, आता गाड उभी येते डायरेक्ट. त्यामुळे आता त्याला लॉक लावला. आणि ह्या बघा एवढाच घेतला आहे, तुम्हाला दावाच्या राड्यात पडायचा. एक 5-6 साबणं करायच्यात आपल्याला तयार. आपल्याला बी घरी होईल वापरायला, आणि आपल्या मित्र कंपनीला एक देतो वापरायला. बघू काय म्हणते ती काय नाही. तर चला झाली तयारी आता. आपण लगेच सही स्वच्छ धुवून घेऊया. तर मित्रांनो इथं थोडासा लिंबाचा पाला आणलाय, कोरफड काढून घेतली आहे. आपण जास्त साबण बनवणार नाहीये, तर आपण 4 ते 5च बनवायचे आहेत. हा का? तर 4च साचे आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळं मग तर आपण सोप बेस असं ठेवावं लागतं. सोप बेस डायरेक्ट जर कढईत टाकलं तर काय होतं, करपतंय. तर हे असं टाकलं तर करपत नाहीये. पण एकदा बघितलं होतं की एक जणांनी डायरेक्टच कढईत टाकलं होतं, पण त्याची विषय वेगळा आहे. आपण सुरुवात केली, सुरुवातीलाच करपायला नको. आपल्याला अनुभव आल्यावर बघूया. तर हे साबणासाठी आपण हे सोप बेस टाकलेला आहे, सगळं टाकलेलं आहे. तर ही पेस्ट आपण तयार केली. ह्याच्यामध्ये कोरफड काय असतं अजून, मी तुळशीचा वास जास्त यायला लागलाय. मी काय काय टाकलंय तुम्हाला माहिती आहे? काय काय टाकले? कोरफड, कडुलिंबाचा पाला, गुलाब, चंदन. अरे बापरे. ओके ओके. तर मित्रांनो 4-5 ह्याला गाळून घ्यायचे ना.
कपडा घे, ह्याला गाळून घ्या. ही पेस्ट तयार झालेली आहे. सगळं आपण हे स्वच्छ धुवून ह्याला आता आपण हे गाळून घेऊया. आणि तुम्हाला व्हिडिओ पुढं बघा, आपण त्या साच्यात ओतणार आहे आणि साबण आपण घरी वापरूनच तुम्हाला विकायला हे करणार आहे. हे ना म्हणलं आता जरा लई भूक लागल्यासारखं झालं, म्हणून आपण काय केलं माहिती आहे मित्रांनो, हे बघा पाणीपुरी आणली घरीच. म्हणलं लय दिवस झालं पाणीपुरी खाऊन बी, तर आज पाणीपुरीच खाऊया म्हणलं. आता शॅम्पू तयार झाला आहे, साबणाचा विषय चालू आहे. तर सगळं काही आता आपण साबण आणि शॅम्पूचा प्लॅन आहे. तर आपल्याकडे जवळपास तुम्हाला 10 ते 12 प्रोडक्ट दिसणार आहेत. पण सध्या 2 गोष्टी आपण फास्ट घ्यायलो आहे, साबण आणि शॅम्पू. तर लवकरच त्याचा लेबल, त्याचं बाटली वगैरे, आता ती बाटलीचा अजून काही शोध लागला नाही. कमेंटमध्ये सांगा बाबा, की म्हणजे कमेंटमध्ये आम्हाला ॲड्रेस टाका की बाबा तिथं बोटल मिळते. आता बोटल आपल्याला कशी पाहिजे माहिती आहे शॅम्पूला, असं दाबलं की त्यातून निघलं पाहिजे. आपल्याकडे आहे ऑलरेडी ती बोटल, तुम्हाला दाखवतो. हो का मित्रांनो, हे असं पाहिजे आपल्याला शॅम्पूसाठी. तर हे कुठं भेटतंय जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, आणि ह्याच्यावर आपला लेबल लावायचा आपला स्वतःचा. तर प्लीज मदत करा जरा. वस्तू कुठं मिळतात काय माहिती नाही, आणि आयुर्वेदिक जे सामान सगळं भेटतंय त्याचा पत्ता भेटला आहे आपल्याला, तर ते आपण आणायला जाणारच आहे. तर काय अडचण आम्हाला आली तर आम्ही तुम्हाला विचारतो, आम्हाला कमेंटमध्ये डिटेल्समध्ये लिहून टाका. तेवढंच तुमच्या उपकार राहतील. का तर नवीन व्यवसाय सुरुवात करायच्या वेळेस काय होतं माहिती आहे का, कुठं काय मिळतं आणि कसं मिळतं, क्वालिटी बाज मिळतं का, डुप्लिकेट मिळतं, ह्या अशा गोष्टी भरपूर अशा असत्या त्या. तर आपल्याला हळूहळू माहितीच होईल. आणि सुरुवातीला कसं असतंय, नुकसान तर होणारच आहे. माहिती भीती ऊस तरी महाग मिळणार स्वस्त मिळणार हे असा विषय चालूच असतोय. पण तुमचा सपोर्ट राहू द्या. साबण तयार झाल्यावर, शॅम्पू तयार झाल्यावर ऑर्डर द्यायला विसरू नका. आयुर्वेदिक साबण आहे म्हणजे तुम्ही तर बघताय सगळं घरगुतीच. आणि ते तुळशीचं काय काम आहे तुम्हाला माहितीच आहे. परत कोरफड काय काम करते तुम्हाला माहितीच आहे. परत ते आपण लिंबाच्या झाडाचा पाला वापरतोय. म्हणजे सगळं काय आयुर्वेदिक आहे. सगळं एकदम तुम्हाला सांगायची गरज नाही ते काय क्रिया करते. आपण ते सगळं मिक्स करून आपण साबण तयार करतोय. त्याच्यामुळं ऑर्डर नक्की द्यायची आहे. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. फर्स्ट टाईम आम्ही डेअरिंग केली आहे बिझनेसला. तर आणि स्वतः बनवायला लागलो आहे अजून ते, म्हणजे घरगुती कॉस्मेटिक. फर्स्ट टाईम कॉस्मेटिक म्हणता येणार नाही, कॉस्मेटिकच म्हणतात ह्या गोष्टीला. तर फर्स्ट टाईम आपण बनवायला लागलो आहे साबण शॅम्पू. तर सपोर्ट राहू द्या. तर चला, तिनं चाळलं वाटतं, दावतो तुम्हाला. तर थोडंसं राहिलेलं आहे ते, थोडं वितळलं की आपल्याला लगेच हे मिक्स करायचं. तर झालं, थांब की थोडं वितळून वितळतं का पुढं. बरं टाक. तर हे आपण पेस्ट बनवलेली आहे. तर आता जास्त उकळू देऊ नको. खाली गॅस बंद केला का. तर मित्रांनो बघूया आता साबण कसा होतोय. ते वितळ ना, आता गाठ आलेली वितळते ना. ओके, त्याला वेळ लागतो जरा वितळायला बहुतेक. हा वितळले बघा. आता आहे की अजून एक. हा ती वितळते अजून. खाली स्पीड तर नाही गेलेला, बंद आहे गॅस, बंद केलाय का. ओके, पाणी गरम आहे. तर आता टाकून घेऊया साच्यामध्ये आणि बघूया काय होतोय साबण. लवकरच तुमच्या सेवेत आपण हजर करू. 1 2 3 स्टार्ट. तर फायनली आपला साबण तयार झालेला आहे. तर साबण तयार कसा केला तुम्ही तर बघितला, पण मी शूट करताना इथं नसल्यामुळं अर्धा काचं शूट झालं आणि अर्धा काचं राहिलं. तर आता आपण हे साच्यातनं साबण काढून दाखवतो तुम्हाला. तिकडे बघा, हे बघा, हे असं करायचं. तर हे बघा एकदम ओके झालाय साबण. परत हे बघा, दिल मागे मोर. परत हे बघा झाला एकदम ओकेच. आणि शिल्लक राहिले वाटतं थोडंसं. एवढंच आपण ट्रायल घेण्यासाठी केले, लय पण घेऊ शकत नाही. ते बघू शकता. तर हे झाला आपला साबण तयार. बॅकसाईडला जाते जरा थोडंसं, वाकडा होऊ नको. लय लांब जाऊ नको. आता दावायची गरज नाही तुम्हाला. तुला. तर मित्रांनो आता आपण हे साबण वापरतो आणि मग तुम्हाला विकायला देतो. तर सध्या ह्याची ट्रायल घेऊया, कसा झालाय काय. सगळ्यांना एक मित्र कंपनीला पण वाटून बघूया. आणि नंतर मग मार्केटमध्ये ह्याची अजून प्राइस वगैरे ठरवायची, ह्याची कॉस्ट किती आहे काय. तर होता येईल तेवढं कमी खर्चात तुम्हाला मी साबण तुमच्या घरापासून पोहोचवतोय. सपोर्ट राहू द्या आणि ऑर्डर नक्की द्या.
हम्म.